नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या कायदे कानून ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. प्रेक्षकांनो, कायद्याच्या संबंधांचो विषय आज आमी तुमच्या मुखार चर्चे खातीर घेवन आयल्यात तो जावन आसा न्यायालयाचो अपमान करप किंवा तिरस्कार करप, जाका कायद्याचे भाशेन आमी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अशें म्हणटा. आनी ह्या विशयाचेर महत्वाची म्हायती दिवपाक आज आमच्या बरोबर स्टुडिओन आसात ॲडव्होकेट वेदराज तोरसकर. ॲडव्होकेट वेदराज हे फाटली 13 वर्सां जाली गोंय राज्यान कायद्याची प्रॅक्टीस करता. ते गोंयच्या चडशा सिव्हिल आनी क्रिमिनल कोर्ट्सांनी तशेंच हायकोर्टानूय प्रॅक्टीस करतात. त्या भायर ते महाराष्ट्रा, कर्नाटका आनी दिल्ली राज्याच्या कोर्टांनी अपियर जाल्ले आसा. आनी त्या भायर ॲडव्होकेट वेदराज केसी कॉलेज ऑफ लॉ मुंबय हांगा विजिटींग फॅकल्टी नाजाल्यार गेस्ट लेक्चरर अशें तुमी म्हणूंक शकता म्हणून आसा. दोतोर, आयच्या आमच्या कार्यावळीन तुमकां येवकार. तर दोतोर, सुरवात करुया बेसीक प्रश्ना वयल्यान. जशें की आयज आमचो टॉपीक आसा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. तर आमच्या प्रेक्षकांक सांगा की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कितें? सर्वप्रथम जेन्ना कोर्ट खंयचो निकाल दिता खंयच्या खटल्यान आनी त्या निकालाचो अवमान करता, से पक्षकार किंवा कोणी सर्वसामान्य व्यक्ती, तर ताका कंटेम्प्ट असो गुन्हो मानलो जाता. तशेंच बेशिस्त वर्तन कोणी जर कोर्ट प्रिमायसिसान करता, तो मागीर पक्षकार आसूं, सर्वसामान्य आसूं किंवा वकील आसूं किंवा कोर्टाचो कोणी एक नॉर्मल ऑर्डिनरी स्टाफ आसूं, तर ते बेशिस्त वर्तनाक सुद्दां कंटेम्प्ट अशें संबोधलें जाता अशा कृतीक. म्हणजे आता कंटेम्प्ट आसा तो ॲडव्होकेटाच्या अगेन्स्टूय जावंक शकता आनी जनरल पब्लिकान जो मेंबर आसा ताच्या अगेन्स्टूय कंटेम्प्ट जावपाक शकता. तर दोतोर, आमकां सांगा की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हाका खंयचो कायदो लागता, म्हणजे लेजिस्लेशन खंयचें, आनी टायप्स ऑफ कंटेम्प्ट जर आसा जाल्यार ते कितें? आमच्या भारतान द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 हो कायदो आज पर्यंत चालू आसा. एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देर आर 2 टायप्स ऑफ कंटेम्प्ट्स. एक म्हणजे सिव्हिल कंटेम्प्ट, दुसरो म्हणजे क्रिमिनल कंटेम्प्ट. आता सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे कितें तें हांवें थोडक्यान सांगता. जेन्ना सिव्हिल कोर्ट खंयचो जजमेंट दिता, निकाल दिता, आनी त्या निकालान काही अटी दिता किंवा त्या मागीर त्या निकालाचें पालन करचें पडटा. जर ते जी व्यक्ती अपमानास्पद रित्यान तांचें पालन करिना किंवा ते कोर्टाच्या अटींची अंमलबजावणी करिना, तेन्ना ती सिव्हिल कंटेम्प्ट ठरूंक शकता. म्हणजे कितें आतां इवन एक अंडरटेकिंग कोर्टाक दिल्लें आसा सिव्हिल कोर्टान की दॅट पक्षकार अशें करतलो, से अदर सायडीचो इंट्रस्ट प्रोटेक्ट करतलो कितें, ते जर वायलेट केलें देन इट बिकम्स कंटेम्प्ट. आनी हातून इवन बँक ऑफ इंडियाचो एक जजमेंट आसा वी सेज दॅट इवन वेन यू वायलेट अ अंडरटेकिंग गिवन टू द कोर्ट दॅट शॅल अमाउंट टू अ सिव्हिल कंटेम्प्ट अंडर सेक्शन 2B ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट. ओके. आनी क्रिमिनल कंटेम्प्ट हाचे बद्दल तुमी कितें सांगूं शकता? जी अंडर सेक्शन 2C खंयची व्यक्ती किंवा पक्षकार कोर्टाच्या खटल्यांची शाब्दीक किंवा लेखी स्वरुपान आनी वायट हेतून अपमानास्पद बरयता किंवा तांचें पालन करना किंवा कोर्टान बेशिस्त वर्तन करता, ताका क्रिमिनल कंटेम्प्ट अशें म्हणटा. दोतोर, आतां आमी कोर्टान जेन्ना अपियर जाता तेन्ना प्रत्येक ॲडव्होकेटाच्या समोर एक जज आसता, एक जुईज आसता. ताका मान दिवप हें सर्वप्रथम आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट गोश्ट. तर कोणी ॲडव्होकेट, कोणी जर प्रॅक्टीस करता, तो जर जजाक कितें अपमानास्पद उलयता जाल्यार अशे इन्सिडंट्स घडिल्ले आसा किंवा अशें कितें तुमी आमकां एग्जाम्पल्स किंवा केसीस थोड्यो सांगपाक शकता वेर एन ॲडव्होकेट हॅज बीन हेल्ड इन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट? इन मेनी प्लेसीस. इवन सपोज मिसबिहेव करतात, जर जज साहेबां समोर जर अपमानास्पद उलयता, दॅट मे ट्रिटेड एज कंटेम्प्ट. लायक आतां प्रशांत भूषण्स केस वेरी मीन्स रॉंग स्टेटमेंट्स अगेन्स्ट ऑनरेबल एपेक्स कोर्ट. ओके. इवन मागीर आनीक कुनाल कामरा फॉर इंडियन कॉमेडियन हू मेड बेजलेस स्टेटमेंट अगेन्स्ट सिटींग जजीस ऑफ ऑनरेबल एपेक्स कोर्ट, ते सुद्दां कंटेम्प्टच्या श्रेणीन येता. ओके. तर दोतोर, आतां कंटेम्प्टाचे बद्दल तुमी आमकां आनी एग्जाम्पल्स अशें दिवपाक शकता, म्हणजे एक्झॅक्टली कंटेम्प्ट म्हणजे कितें? आतां एक कॉमन मॅन कसो कंटेम्प्ट करूंक शकता? इन एडिशन, हाव कॅन एन ॲडव्होकेट कमीट कंटेम्प्ट? सांगप म्हणजे आतां कोर्टान एक निकाल दिला दॅट आतां पक्षकारांक लागू जाला तो, दे हॅव टू डू सो एंड सो थिंग, रायट. आतां से स्टे ग्रांट जाल्या
आणि ते स्टेन सांगला दॅट डिफेंडंट शूड नॉट इंटरफियर विथ प्लेंटिव्स प्रॉपर्टी, नो कन्स्ट्रक्शन बिल्ड. आनी थंयसर जर ऑर्डरीचो अपमान करून जर कितें जर केलें दॅट वील कम अंडर कंटेम्प्ट. सेम स्टोरी, ओके. वकील जर कोर्टान मिसबिहेव करूंक लागलो किंवा म्हणजे शिस्त भंग करता, that also comes under contempt of court. Or say talking something bad in front of public, social media, म्हणजे पोस्ट घालप जर की आय एम क्रिटिसायझिंग दी जजमेंट, दॅट ॲक्ट मे अमाउंट टू कंटेम्प्ट. ओके दोतोर, आता खुबश्यो गोष्टी तुमी आमकां सांगल्या की एक गोष्ट कंटेम्प्ट जाता किंवा एक गोष्ट कंटेम्प्ट जायना. आता एज पर दी एक्ट वॉट वूड अमाउंट टू कंटेम्प्ट अँड वॉट वूड नॉट अमाउंट टू कंटेम्प्ट, हाजेर तुमी कितें सांगूंक शकता? वॉट वील नॉट अमाउंट टू कंटेम्प्ट इन द सेन्स, आतां केन्ना पत्रकार कितें बरयता खटल्या विशयी पण ते ऑनेस्टली शिस्तीन कोर्टाचो मान राखून कितें रिपोर्टींग करता, दॅट वील नॉट अमाउंट टू कंटेम्प्ट. बट जी व्यक्ती कोर्टाचे न्यायालयाचे खटल्याचे ताशेरे उडयता किंवा कितें अशें अपमानास्पद न्यायमुर्तींच्या अगेन्स्ट बरयता, देन इट अमाउंट्स टू कंटेम्प्ट. And court has to take a serious view, takes 100% takes a serious view on this. आता कुणाल कामराचे केसीचे तुम्ही मेन्शन केलें, ताजे बद्दल आमकां थोडी जास्त म्हायती दिवंक शकता? म्हणजे वॉट वर द फॅक्ट्स ऑर तातूंत जाल्लें कितें, मागीर कशें हाव इट बिकेम कंटेम्प्ट आनी जजमेंट कितें आयलो एक्सेट्रा. ताणें सिटींग जजांचेर अशें ट्वीट केलें की सुप्रीम कोर्टाचे डेरोगेटरी रिमार्क्स मारले. सो तेन्ना त्या वेळचे तत्कालीन एटर्नी जनरल त्यांनी मिस्टर वेणुगोपालन त्यांनी मागीर तांचेर कंटेम्प्ट इनिशिएट करचे म्हणून केलें आनी ही वॉज ऑल्सो हेल्ड गिल्टी फॉर ऑल दीस थिंग्स. सो कंटेम्प्ट जावपाक जाय जाल्यार कोर्टान आसूंकूच जाय अशें ना? आतां जो निकाल दिता न्यायालय ती त्या पार्टीचेर लागू जाता, तेन्ना सगळ्यांक तें पालन करचें पडटा. इवन खंयचे आतां मिलिंद देवरा वर्सीस युनियन ऑफ इंडिया तातून सांगलां स्मोकिंग इन पब्लीक प्लेसीस एन ऑफेन्स आनी इट्स अ कंटेम्पशियस एक्ट. सो वी हॅव टू ओबे द लॉ. कित्याक कायदे म्हणटा ते कशे सगळ्यांच्या भल्या खातीर केल्ले आसता हातून. आनी न्याय वेवस्था ही अशी आसा, न्यायपालिका जी आमच्या देशान श्रीमंता पासून जे झोपडीन रावणारे गरीब लोकांक सुद्दां तांकां हक्क मेळोवन दिता आनी तांचे इंट्रस्ट समाजान एक डिग्निटीची लायफस्टायल दिता. म्हणटकच आता कायद्या अनुसार दोतोर आनी एक कॉन्सेप्ट आसा विच इज लिमिटेशन. म्हणजे प्रत्येक गोष्टीक कायदो असो म्हणटा की अमके टायमा प्रमाणे हें पेटिशन कोर्टान येवपाक जाय. आता फॉर एक्झाम्पल सूट फॉर रिकवरी ऑफ मनी घेतलें जाल्यार एज पर द लॉ विदीन 3 years यू हॅव टू फायल द सूट. अशें कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्रोसिडींग्स किंवा द एक्ट जो आसा लिमिटेशन पिरियडाचे बद्दल कितें सांगता? आतां सेक्शन 20 प्रमाणे लिमिटेशन पिरियड कंटेम्प्ट ऑफ कोर्ट एक्टान दिल्लो आसा. ते कितें म्हणटा, जर सपोज कंटेम्प्ट जालो तेजे 1 वर्साच्या आत तांकां कारवाई करची पडटा आनी दीस प्रोसिडींग हॅज टू बी म्हणजे बेगीन सोंपोवचें पडटा तें. आनी जेन्ना कंटेम्प्टाची नोटीस खंयच्या आरोपीक येतात आनी कंटेम्प्ट केला म्हणून ताका एज पर रूल 12 ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट रुल्स ताका वकील सुद्दां अपॉयंट करपाक आपलो सिलेक्ट करपाक हें आसा, रायट आसा. बिसायड दॅट if he is a poor, he can avail services from the state legal aid. They can give him opportunity to represent before the honorable court of law. दोतोर, आता कंटेम्प्ट हो जो कॉन्सेप्ट आसा पळय हातून तुमी आमकां सिवील आनी क्रिमिनल कंटेम्प्टाचे बद्दल सांगले. सो एनी केसीस दॅट यू कॅन हायलायट, म्हणजे वॉट एक्झॅक्टली इज एन एक्झाम्पल ऑफ सिवील कंटेम्प्ट? म्हणजे आमकां आमच्या प्रेक्षकांक एक सोपे भाशेन जर समजुपाक जाय सिवील आनी क्रिमिनलाचे भितर अंतर तुमी सांगला, पूण विथ द हेल्प ऑफ इलस्ट्रेशन ऑर विथ एन एक्झाम्पल जर तुमी सांगूंक शकता जाल्यार? आतां सपोज कोर्टाच्या भायर एक धरणां धरल्या आनी त्या धरणा खातीर धरण प्रोटेस्ट धरप म्हणजे कंटेम्प्ट जायना. बट जर कोर्टाचे ऑफिसर्स, जज किंवा वकील किंवा पब्लीक किंवा कोर्टाच्या स्टाफांक कोर्टान वचपाक त्रास जाता, देन दॅट धरणा मे अमाउंट टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. लायक JR पराशर वर्सीस प्रशांत भूषण ह्या जजमेंट निकालान माननीय सर्वोच्च न्यायालयान म्हटलां की होल्डिंग धरणा बाय इटसेल्फ शॅल नॉट अमाउंट टू कंटेम्प्ट, बट इफ सच धरणा ऑब्स्ट्रक्ट्स द कोर्ट प्रोसिडींग्स देन इट शॅल अमाउंट टू कंटेम्प्ट. सेम वे आतां एक निकाल दिल्लो आसता, समरी सूट म्हणा किंवा डॉमेस्टीक वायलन्स केसीन अंडरटेकिंग घेता दॅट सो एन सो शूड नॉट हॅरेस सो एन सो शूड नॉट डू सो एन सो थिंग इज प्रोहिबिटेड टू डू सो एन सो. तेजें सक्तीचें पालन करचें पडटा. जेन्ना तें पालन जायना आनी म्हणजे वायट हेतून जर पक्षकार कोर्टाची इमेज खराब करूंक पळयता,
देन इट शॅल अमाउंट टू कंटेम्प्ट. सो इज इट करेक्ट टू से की कंटेम्प्ट आणि डिफेमेशन हे सिमिलर? इट लुक्स स्लाइटली सिमिलर. Okay. बट आमच्या देशात न्यायव्यवस्थेचो मान राखणे सर्वांचे हे कार्य, सर्वांनी हें कार्य करपाक जाय, बिकॉज ही न्यायव्यवस्था ती लोकांक सर्वसामान्या पर्यंत पावतायच. ओके. तर दोतोर नेक्स्ट क्वेश्चन जो ऑब्वियसली तकलेन येता दॅट इज रिगार्डिंग पनिशमेंट. आता जशें की तुमी सांगले कायदो इज इन प्लेस, कंटेम्प्ट म्हणजे कितें तो कायदो सांगता, तुमी सिवील म्हणजे कितें क्रिमिनल म्हणजे कितें तें सांगलें. सो आतां पनिशमेंटाचेर हो कायदो कितें म्हणटा की वॉट इज द पनिशमेंट, शिक्षा कितें दिता जर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट घडला जाल्यार? तर सांगपाचें म्हटल्यार कलम 12 म्हणजे सेक्शन 12 ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट टॉक्स अबाउट पनिशमेंट फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. ते अशें म्हणटा जी व्यक्ती कंटेम्प्ट करता, सर्वसामान्य आसूं तो वकील आसूं किंवा कोणी पक्षकार आसूं, तर तांकां 6 म्हयन्याची शिक्षा जावंक शकता, कैद, सिंपल इम्प्रिजनमेंट वीच शॅल एक्सटेंड अप टू 6 months, आणि फायन जी आर्थीक दंड सुद्दां स्विकारूंक शकता वीच मे बी अरावंड 2000 रुपीज ऑर वीथ बोथ. आतां केन्ना केन्ना फायन इज नॉट गोइंग टू सफायज द पर्पज, म्हणजे कोर्टाक दिसता जर फायन, देन फायना बरोबर जेलूय जावंक शकता. बट त्या व्यतिरिक्त खंयच्या आरोपीक जर सपोज कंटेम्प्टाची नोटीस आयल्या आनी ताका कोर्टान अपियर जावचें पडलें, तातूंत एक ऑप्शन आसा तांकां, कायदेशीर ऑप्शन. ही कॅन गिव एन एप्लिकेशन ऑन एफिडेवीट सेईंग दॅट आपूण माफी मागता, म्हाज्या हातान कंटेम्प्ट घडला, आपल्याक माफ करचें. मागीर कोर्ट कॅन कन्सिडर द अपॉलॉजी इफ इट इज जेन्युइन एंड बोनाफाईड, आनी बेस्ड अपॉन दॅट ते शिक्षा रद्दी करूंक शकता ऑर वॉर्निंग दिवंक शकता. पूण दोतोर अशें केन्ना इन्सिडंट्स घडिल्ले आसा वेर दीस हॅज हॅपन्ड, म्हणजे कशें सुरवात जाता, कंटेम्प्ट जर एकदां जालो मागीर द कोर्ट हॅज टू टेक कॉग्निझन्स. आतां एक कॉन्सेप्ट आसा आमचे लॉन वीच इज कॉल्ड सुओ मोटो, म्हणजे कोर्ट ऑन इट्स ओन टेक्स कॉग्निझन्स. सो कंटेम्प्ट सुओ मोटो कॉग्निझन्सा भितर येता, त्या एम्बिटान येता. जर कोर्टाक दिसलें खंयची आपली ऑर्डर किंवा निकालपत्राचें सारकें पालन जायना, कोर्ट कॅन इश्यू दीस. आतां फॉर एग्जाम्पल सरकाराच्या अगेन्स्ट आमी कोणी प्रायवेट लोक कंप्लेंट घालतात, तेन्ना कितें जाता, सरकाराची एजन्सी, गव्हर्मेंट एजन्सी आसा ती खटल्याचे फटाफट हें करूंक शकना अंमलबजावणी, तेन्ना ते तांच्यांनी रिजनींग दिवचें पडटा. वाय आमी कित्याक अशें, आतां कितें इंटरनल इश्यूज आसता, से सपोज कोणी स्टेट गव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट केस घालता, चीफ सेक्रेटरी इज मेड एज अ पार्टी, केन्ना केन्ना चीफ सेक्रेटरी आपल्या कामान बिजी आसा ऑर सो ही इज ट्रान्सफर्ड ऑर एलिवेशन कितें जाता, तेन्ना थंय तशीच फायल पेंडींग उरता, तेन्ना कोर्टाची ऑर्डर एक्झिक्युशन जावंक जाय, तेन्ना कितें करप, म्हणजे रिजनिंग दिवचे पडटा. सेम स्टोरी विथ कंपनी. सपोज इफ कंपनी कमिट्स अ कंटेम्प्ट, तेन्ना ते कंपनीचे जो कोण डायरेक्टर आसता, कंपनी सेक्रेटरी आनी जो कोण ऑथोरायज सिग्नेटरी आसता तांकां दोशी ठरयता. बट तांकां सुद्दां एक डिफेन्स आसा, कायदेशीर एक शिस्तीची एक पळवाट. ती म्हण कशी, तांकां सांगचें पडटा की आमी खूब प्रयत्न केले की कंटेम्प्ट रोखपा खातीर, पूण तें जालें ना. बट इफ इट इज डन मॅलिशियसली, म्हणजे वायट हेतून जर तांच्यांनी कितें ऑर्डरीचें पालन करूं ना, देन ऑल दीस पीपल शॅल बी हेल्ड लायबल. हाजेर तुमी मातशें एक एक्सप्लेनेशन दिवंक शकता, एक एग्जाम्पल दिवंक शकता, इलस्ट्रेट करूंक शकता हे कंपनीचे एग्जाम्पल तुमी जशें दिलें तें. से एक कंपनीक सांगला दॅट दे हॅव टू रिइन्स्टेट देअर एम्प्लॉई बिकॉज ही इज हॅविंग अ गुड सर्वीस रेकॉर्ड, म्हणजे डिसमिसल मॅटर. सो प्रायवेट लिमिटेड कंपनी, देन दे हॅव टू एक्ट अपॉन. सेम स्टोरी एक संस्था, हांवें मुंबय हायकोर्टान एडवोकेट प्रॅक्टीस करतना अशी एक मॅटर आयली, नासीक विद्यापीठ मराठा अकादमी. थंयसर कितें जाल्लें, तेंचे जे संस्था आसा, नासीक विद्यापीठ संस्था, तातूंत काही चेंजीस जाल्ले. म्हणजे पयलींचे एक्स सगळे पदाधिकारी आशिल्ले पळय, ते सगळे तांचो टर्म सोंपलो, नवो टर्म आयिल्लो. तेन्ना एक महाराष्ट्राचो एक MP प्रतापराव सोनवणे तो अपॉयंट जाल्लो. सो तो ती अंमलबजावणी करूंक शकलो ना, म्हणजे कोणाक रिइन्स्टेट अशेंच इश्यू जाल्लो. तेन्ना तांणी ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट सिंगल बेंचाक तशें हें केलें, म्हणजे प्रतिज्ञापत्र केलें, आय वील एक्झिक्यूट द ऑनरेबल कोर्ट्स ऑर्डर बिकॉज देर वॉज सम डिफिकल्टी फ्रॉम अवर सायड. ओके. आता हे तुम्ही सांगले डिसओबेईंग द ऑर्डर्स ऑफ द कोर्ट. वॉट इफ एक डायरेक्ट स्टेटमेंट जजाचे अगेन्स्ट जर कोणें केला, आता एडवोकेटूच घेवया, एकदा अशें जाता की जेन्ना आमी कोर्टान मॅटर आर्ग्यू करता, वी गेट कॅरीड अवे.
समटायम्स ऑपोजीट पार्टी खूब ट्राय करता की दुसऱ्या एडवोकेटाक इन्स्टिगेट करचो, प्रोवोक करचो, वीच हॅपन्स ऑल्सो, इट इज सक्सेसफूल. आनी अशें धरया की इन्स्टिगेट जावन एका एडवोकेटान जर एक स्टेटमेंट केलो वीच इज अगेन्स्ट द कोर्ट, अगेन्स्ट द जज, जे इन रेग्युलर कोर्स ऑफ टायम इट इज नॉट एक्सेप्टेबल, जाल्यार अशें सिच्युएशनान कितें जावपाक शकता? देन अशें जर जालें टेंडर अपॉलॉजी ऑर इफ नॉट केन्ना केन्ना जाता अशें हातून, बट ताजें खरें सांगू म्हणजे जर सपोज तशें घडलें आपल्या हातान अपॉलॉजीज मागपाचें कोर्टा कडल्यान. सो द जज कॅन टेक सो मोटो कॉग्निझन्स. येस, आतां जजी म्हणून मनशां तांचें म्हण कितें प्लस मायनस हें आसता, पण कितें जाता आमी आमच्या सायडीन तांकां मानाचें पद म्हणजे ते बरे नजरेन पळोवचें. दॅट्स वॉट आय फील, बिकॉज न्याय वेवस्था ती सर्वसामान्यांक पावता आजकाल. ना फॉर एग्जाम्पल आतां समाजान अशी आमची हें आशिल्ली, समाजान एक असो क्लास आसा थर्ड जेंडर, बरोबर, तांकां सुप्रीम कोर्टान जजमेंट दिला नॅशनल्सा वर्सीस युनियन ऑफ इंडिया. त्या जजमेंटान कितें म्हटलां की तांकां सुद्दां रिकॉग्नायज करचें, तांकां सर्वीस मॅटरीन, तांकां जॉबान रिलॅक्सेशन दिवचें, शिक्षणान. म्हणजे आयज सरकार खंयच्या देशान कोणी सेटल, आमी सुद्दां आतां खंयच्या देशान सेटल जाले, डेवलप्ड या अंडर डेवलपिंग किंवा डेवलप्ड जाले, सरकार सगळी इच्छा पूर्ण करता अशी ना, सरकार प्रयत्न करता. बट खुबशे हातून कितें पयलें आमचे इंडियन ज्युडिशरीन अशे आर्टिकल आसा 141 आनी अशे अनेकशे जी सर्वसामान्यांक पावल्या आनी तांकां हक्क न्याय मेळोवन दिला. आनी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जे जजमेंट दिता ते सगळे बायंडींग जाता. सो इट्स बेस्ट थिंग इज टू ओबे द लॉ. म्हणजे द जनरल मेसेज इज डू वॉट द ज्युडिशरी टेल्स यू टू डू. येस, आतां ज्युडिशरी कशें आतां जजमेंट जे दिता कायद्याच्या चौकटीन पसून न्यायमुर्ती जजमेंट दिता, निकाल दिता. आनी दुसरी गोष्ट म्हणजे समाजाची गरज पळोवन सुद्दां केन्ना केन्ना कायदे येतात. असे जनहीत याचिका घालतात कोणी. आतां बरें 2010 पासून आज पर्यंत हांव पळयता खुबशे ट्रेंड्स जाले जे कॉमन लोकांक बेनिफीट जाता. खुबशे बरे बरे बेनिफिट्स आयज बरे बरे जजमेंट्स आयल्या. मिलिंद देवरा वर्सीस युनियन ऑफ इंडिया, वेरीन स्मोकिंग इन पब्लीक स्पेसीस प्रोहिबिटेड, नालसा वर्सीस युनियन, असे खुबशे जजमेंट्स आसा वीच प्रोटेक्ट्स पर्टिक्युलर क्लास ऑफ पीपल. म्हणजे दीज आर जजमेंट्स वीच आर बेनिफिटींग सोसायटी एट लार्ज. सोसायटी, इवन कॉमन मॅन, बिसायड दॅट इवन एनवायरमेंटाचेर सुद्दां बरे बरे जजमेंट्स आयल्यात. एनवायरो लिगल फावंडेशन, गोवा फावंडेशन, वेरीन पर्यावरण प्रोटेक्ट जाता. इवन म्हणजे समाजाची जी नीड आसा पळय, गरज, ती लक्षांत घेवन सुप्रीम कोर्टान असे कायदे केले, हायकोर्टांनी तशें तांचें पालन करचें. तर दोतोर आतां पर्यावरणाच्या बद्दल तुमी उलयले, ह्या संदर्भात तुम्ही कितें एग्जाम्पल दिवपाक शकता वेर कंटेम्प्ट हॅज हॅपन्ड, ऑर इज इट पॉसिबल? जावंक शकता. आतां सपोज ऑनरेबल एपेक्स कोर्ट, सुप्रीम कोर्टान जर म्हटलां दॅट वी हॅव टू मेंटेन फॉलो द कॉन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेवलपमेंट, सो करचें पडटा. म्हणजे वी हॅव टू फॉलो, म्हणजे एनवायरमेंटाक जितली डॅमेज तितली हें करा, केन्ना केन्ना जायना, तेर ऑल्सो कंटेम्प्ट जावंक शकता. आनी अशे खुबशे अशे जजमेंट्स आसा लायक CRZ यू हॅव टू फॉलो CRZ रुल्स, केन्ना केन्ना तें पालन जायना, मागीर ते NGT, हायकोर्ट, सुप्रीम अशें हें वता. थंयसर मागीर ते जे जजमेंट्स दिता कोर्ट, म्हणजे डायरेक्शनां दिता. काही आतां जनहीत याचिकेन डायरेक्शनां दिल्या, ती डायरेक्शनां जर वाचून, म्हणजे रिजनींग म्हणटा, रिजनिंगाच्या जोरार डायरेक्शन, ते डायरेक्शन्स सर्वसामान्यांक आनी सगळ्यांक म्हणजे पाळत जाल्यार बेनिफिट्स आसा. दोतोर आतां एक सोंपो प्रॅक्टिकल प्रश्न तुमकां विचारता. एकदां अशें जाता की जेन्ना आमी कोर्टान बशिल्लीं आसता, इट इज नॉट जस्ट लॉयर्स आनी जजीस, इवन जनरल पब्लीक इज सिटेड इन द कोर्ट. आनी एकदां अशें आसता की मोबायल फोन कोणाचो वाजलो, मोबायल फोन कॉन्फिस्केट केलो. आतां डज दीस अमाउंट टू कंटेम्प्ट? एक्चुली इट इज अ कंटेम्प्ट, बट ते मागीर फायन भरून, एक कोर्टाक एक अर्ज केलो, माफीचो अर्ज करून फायन भरून, किंवा जज साहेब मागीर वॉर्निंग दिवन हें करता. म्हणजे इट कॅन बी हँडल्ड एट दॅट लेवल. ओके. आनी क्रिमिनल एक्टिविटी, सपोज आतां कोणाक अशी धमकी दिली किंवा इफ देर इज एन अटेम्प्ट टू कमीट थेफ्ट जावंक शकता न्ही कोर्टान, जाल्यार दीस वूड अमाउंट टू क्रिमिनल कंटेम्प्ट? येस, इट इज अ क्रिमिनल कंटेम्प्ट. बिकॉज कितें आतां न्यायवेवस्थेक, न्यायपालिकेक जी व्यक्ती धोका दिता, म्हणजे अशें म्हणजे तांची इमेज खराब करता, म्हणजे कसलो धोका दिवपाक क्रिएट करता, देन इट इज अ कंटेम्प्ट. म्हणजे तेन्ना ही एक्ट लागता, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट एक्ट. दोतोर तुमी प्रोसिजराच्या बद्दल आमकां थोडे कितें म्हायती दिवंक शकता? म्हणजे आतां एकदां जजान डिसायड केलें की दीस एक्ट बाय एन इंडिविज्युअल इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट एंड दे हॅव टेकन कॉग्निझन्स, जाल्यार मागीर प्रोसिजर कितें? म्हणजे स्टेप बाय स्टेप कितें जाता मागीर?
जेन्ना नोटीस कोर्टाक दिसता सुयो मोटो दॅट कंटेम्प्ट हॅज बीन कमिटेड, कोर्ट मागीर ताका त्या व्यक्तीक आरोपीक नोटीस धाडटा. नोटीस धाडली म्हणटकीर त्या आरोपीक कोर्टान येवन आपणे ऑर थ्रू हीज लॉयर ही कॅन एंगेज हीज लॉयर आनी कोर्टाक सांगचें पडटा आपणे बाबा अशें अशें जालां काय माफी दिवची ऑर हे चालू जावचें मागीर केसीस चालू जाता तांच्यो. क्रिमिनल कंटेम्प्टां आतां कुणाल कामरा हातून कितें जाल्लें ताणें सिटींग जजांचे सुप्रीम कोर्टान अशें हें केलें डिफेमेटरी कमेंट्स. तेन्ना कितें जालें तेन्ना क्रिमिनल कंटेम्प्टान एटर्नी जनरल आमच्या राज्यान आतां गोंय राज्यान एडवोकेट जनरल मुख्य हें आसता, तसोच स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह, तशें युनियन गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकार लेवलाचेर एटर्नी जनरल आसता. बरोबर. सो तांचे मागीर कन्सेंट हें घेवचें पडटा. सो वेन दे कम टू नो दॅट दीस कंटेम्प्ट हॅज बीन कमिटेड देन दे इशू अ कन्सेंट लायक दीस, देन बेस्ड अपॉन दॅट दीस इज ट्रायल इज कंडक्टेड. म्हणजे प्रोसिजर टू बी फॉलोड इज कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. म्हणजे अदरवायज फॉर बाकीचे सगळे जे क्रिमिनल किंवा सिव्हिल आमचे ट्रायल असता, फॉर सिव्हिल वी फॉलो CPC कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, आणि फॉर क्रिमिनल केसीस वी फॉलो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. सो आता कंटेम्प्ट ऑफ कोर्टाच्या अंडर तुम्ही सांगले की सिव्हिलूय जाता क्रिमिनलूय जाता, सो प्रोसिजर खंयचो फॉलो करपाचो? आता कंटेम्प्ट ऑफ कोर्टाक रुल्सूय आसा, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट रुल्स त्या प्रमाणे. आणि ऑनरेबल हायकोर्ट एज वेल एज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज फूल पावर अंडर सेक्शन 23 to make necessary rules. They can fix rules and procedure. Okay. CPC contents of the CPC CRPC also applies, but they go as per contempt of court rules which is attached to the act only. Act only. Okay. आता दोतोर तुम्ही आमकां एक प्रोसिजर सांगलो की कंटेम्प्ट जातकच कसो कितें जज किंवा न्यायालय ज्युडिशरी कशें कितें त्या प्रॉब्लेमाक सॉल्व करता. पूण आतां दोतोर तुमकां एक शेवटचो प्रश्न विचारता की इफ कंटेम्प्ट इज कमिटेड बाय अ लॉयर आणि इफ द कंटेम्प्ट इज कमिटेड बाय मेंबर ऑफ द जनरल पब्लीक, म्हणजे कोण बसला, कोण विटनेस आसा किंवा कोणाक आपयला आतां टेस्टिमनी दिवपाक, दोनूय बाबतीन प्रोसिजर सेम उरता? सेम. आमी सगळे लोक कायद्या समोर इक्वल. एक्चुअली वकील म्हणटा तो ऑफिसर ऑफ द कोर्ट, बट सगळ्यांक कायदो लागता. आमच्या देशान कोणी कॉमन मॅन सुद्दां जर कितें करीत ही इज कमिंग अंडर दॅट कॅटेगरी, मिन्स ही इज लॉ वायलेटर. आनी न्यायालय कितें पळयता, जेन्ना खंयची व्यक्ती कोर्टान येता, म्हणजे अशेंच केसीन न्ही बाकीच्या हितून सुद्दां कोर्ट हें पळयना मनीस बरो की वायट बिहेवियर, बाबा ही हॅज वायलेटेड द लॉ ऑर नॉट. ऑन दॅट बेसीस ओनली ट्रायल इज कंडक्ट. सो देर इज नो बायस ऑर देर इज नो फेवरेटिझम अशें म्हणप सारकें? You can say so. Yeah, I can play. ओके. तर दोतोर आता तुम्ही शेवटची उतरां आमच्या प्रेक्षकांक कितें सांगूंक शकता? इफ यू वॉन्ट टू गिव अ मेसेज टू द पब्लीक की रिगार्डिंग कंटेम्प्ट कितें करप आनी कितें करप न्ही, जाल्यार तुमी कितें म्हणूंक शकता? माझ्या मते सर्वात प्रथम म्हणजे ही न्याय आमच्या देशान 3 ऑर्गन्स आसा, म्हणजे एक लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आनी ज्युडिशरी. न्याय ज्युडिशरी म्हणटा ती एकमेव अशी ऑर्गन आसा जी कॉमन लोकांक पावता, म्हणजे लोकांचे म्हणजे कोणाचेर इनजस्टीस जाता तांकां ते न्याय मेळोवन दिता. आनी न्याय वेवस्थे खातीरूच आयज समाज बरो टिकून आसा. सो अकॉर्डिंग टू मी वी ऑल शूड रिस्पेक्ट ज्युडिशरी, बिकॉज आमच्या देशान बरे बरे जजीसूय आसात हू आर गिवींग क्वॉलिटी जजमेंट्स, अँड वी शूड अबायड, वी हॅव टू फॉलो द थिंग, बिकॉज कायदे सगळे सर्वांक तुमच्या आमच्या खातीर केल्ले आसता. आणि ते जर पाळले देन वी आर गोईंग टू सक्सीड इन अवर सोशल एज वेल एज इकॉनॉमिक लाईफ. बरोबर. तर दोतोर आज तुम्ही मुद्दम वेळ काढून आमच्या स्टुडिओन आज आयले आणि इतल्या गरजेच्या विशयाचेर तुम्ही आमकां महत्वाची माहिती दिली, म्हणून पणजी दूरदर्शन केंद्राच्या वतीन आज हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं.